नमस्कार. परवा आमच्या गावात एका नेत्याला त्याच्या चुकीसाठी त्याच्या पदावरून हटवण्याची मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यावेळी आमच्या गावात मी सहज एकाला विचारलं की तुम्ही का आला नाही, तर तो म्हटला मी कशाला येऊ, माझ्या घरात थोडीच त्यानं काय केलं किंवा माझ्या बाबतीत थोडीच त्यानं आज चुकीची गोष्टी केल्या, माझ्या बाबतीत केल्यास तर मी 100% आला असतो, मी कशाला कोणाला वाईट होऊ. त्यावेळी थोडासा राग आला की साहजिक आहे तो राग येणं, पण नंतर थोडं समजून गेलो की बाबा ह्या जगात ही अशी वृत्ती असणारी लोकांची संख्या जास्त आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. ह्याच आधारित असा एक प्रयोग 2000 साली झाला होता. एका प्रदर्शनात मिक्सर ठेवलं, ट्रान्सपरंट मिक्सर ठेवलं होतं की त्यात पाणी आणि जिवंत एक गोल्डफिश प्रत्येक मिक्सरमध्ये ठेवण्यात आला. 10-15 मिक्सर तिथं मांडले होते आणि ते तिथं काहीच लिहिलं नव्हतं हे चालू करा, बंद करा, काहीच करा. पण काही लोकांनी प्रदर्शन बघताना बरेच लोक निघून गेले, पण काही लोकांनी ते चालू करून बघितलं. त्यांना माहिती होतं की हे चालू केलं तर हा मासा मारणार आहे, हे होणार आहे. मग त्यांनी तसं केलं, चालू झालं, चिंधड्या झाल्या. मग त्याच्यावर ह्युमन राईट्सवाले आणि ॲनिमल प्रोटेस्टवाले, ॲनिमल राईट्सवाले तिथं आले आणि की ते प्रदर्शन मोठं केलं आणि ते म्हणाले की जे प्रदर्शनात ठेवले त्याला अटक करा. तो म्हणला मी काहीच केलं नाही, मी लोकांना इथं चालू करा म्हणले ना, बंद करा म्हणले किंवा अशा सूचनेची काय माहिती दिल्या, लोकांनी स्वतःहून केले. ह्याच्यावर नंतर एक असा निष्कर्ष निघाला की जगात 3 कॅटेगरीचे लोक असतात. एक म्हणजे सॅडिस्ट लोक, म्हणजे जे गोष्ट चुकीची आहे हे माहिती असून किंवा त्यांना त्यांच्याकडे ताकद पावरच्या एवढ्या धुंदीत गेलेले असते की त्यांना चुकीचं काय बरोबर काय हे कळत नसते आणि ते चुका त्या करत जातात. आणि दुसरे लोक म्हणजे प्रोटेस्ट करणारे लोक, म्हणजे मॉरलिस्ट लोक, ते जे गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे, किती जरी पॉवरफुल असला तर ती गोष्ट चुकीची आहे असे ठाम निर्णय सांगणारे किंवा त्याबद्दल विरोध करणारे, त्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणारे. आणि तिसरी असते ती सगळ्यात जास्त लोक आहेत ती बघ्याची भूमिका घेणारे. तिथं पण तसे होते, बघून जाणारे ती लोक ना त्यांना ते बटन चालू करायला गेले ती, ना जे प्रदर्शन करतात त्यांना ते प्रदर्शनात सामील झाले ती, म्हणजे त्यांना ते चुकीचे करणाऱ्याला थांबवलं पण नाही आणि चुकीचे करणारे त्यांच्या विरोध लढले पण नाही. फक्त या दोन्ही गोष्टी ते बघत राहिले, काय होतंय काय नाही एवढंच बघत राहिले. आणि हीच कॅटेगरी जास्त आहे. तीच कॅटेगरीतला तो व्यक्ती होता बघा, मगाशी मी सांगितलेलं. म्हणजे त्या लोकांना असं की जो पण स्वतःवर येत नाही, एखादा गुन्हा जर आपल्यासमोर घडत असेल ज्याचा आपल्याशी डायरेक्टली काय संबंध नसणार, तर त्यावेळी आपण तो माझ्या बाबतीत घडत नाही किंवा मी तो केला नाही ह्या म्हणून समाधानी राहतोय. पण हीच गोष्ट ज्यावेळी स्वतःवर वेळ येत्या त्यावेळी तो माणूस एकदम म्हणजे मला मदतीला कोण आला नाही ह्याची शेवटची, म्हणजे ते खाटिकाच्या खोराड्यात जसे कोंबड्या असते त्या का नाही, ज्यावेळी एक कापत असताना बाकी सगळं गपगुमान बसलेले असते त्या, पण ज्यावेळी एखाद्याला स्वतःवर ती वेळ ती कापताना त्यावेळी ती आवाज करत असेल की कोणतर माझ्या मदतीला या, पण असं ते मदतीला कोण येणार आहे. कारण की इतर दुसरा ज्यावेळी ओरडत होती कोंबडी किंवा कोंबडा, त्यावेळी ते निवांत राहिले आणि जशी वेळ फिरवतच असते ती स्वतःवर वेळ आली की त्यावेळी